बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे नमस्कार, मी हर्षाली. हितगुज या कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात आजचा आपला विषय आहे स्तनाचा कर्करोग म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर. आणि यावर चर्चेसाठी आपल्यासोबत आहे डॉक्टर भरत सक्सेना, डॉक्टर इंदू अंबुलकर आणि डॉक्टर भाविशा घुगरे. स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये. चर्चेला सुरुवात करण्याविषयी डॉक्टरांविषयी थोडक्यात जाणून घेऊयात. डॉक्टर भरत सक्सेना HCG कॅन्सर हॉस्पिटलमध्ये 11 वर्षांचा अनुभव असलेले सल्लागार प्लास्टिक सर्जन आहेत. ते प्लास्टिक सर्जरीमध्ये राज्य सुवर्णपदक विजेते आहेत आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल मुंबई येथे कर्करोगाच्या पुनर्रचनांमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. ऑन्कोप्लास्टिक शस्त्रक्रियेसह स्तनाचा कर्करोग आणि तोंडाचा कर्करोग पुनर्रचना हे त्यांचे कौशल्याचे क्षेत्र आहे. ते लिम्फोडेमा शस्त्रक्रियेतील तज्ज्ञ देखील आहेत. त्यासाठी त्यांनी तैवानमधून प्रशिक्षण घेतलं आहे. डॉक्टर इंदू अंबुलकर या एक अत्यंत अनुभवी वैद्यकीय ऑन्कोलॉजिस्ट आहेत, ज्यांचे विविध प्रणालीगत उपचारांमध्ये 19 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे. उच्च डोस केमोथेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोन थेरपी आणि लक्षित थेरपी वापरून विविध प्रकारचे कर्करोग असलेल्या बालरोग आणि प्रौढ रुग्णांवर उपचार करण्यात या माहीर आहेत. स्तन, फुफ्फुस, जननेंद्रिय, स्त्रीरोग आणि डोके, मान या कर्करोगाचे व्यवस्थापन करण्यामध्ये यांचा हातखंडा आहे. कर्करोग प्रतिबंध, लवकर ओळख, अनुवंशिक चाचणी आणि वाचलेल्यांना समर्थन देण्यासाठी त्या जागरूकता मोहिमांमध्ये देखील सक्रियपणे सहभागी असतात. आता जाणून घेऊया डॉक्टर भाविशा घुगरे यांच्याविषयी. या एक अनुभवी सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट आणि ब्रेस्ट ऑन्कोसर्जन असून त्यांना 16 वर्षांपेक्षा जास्त अनुभव आहे. स्तनाच्या कर्करोगाचे व्यवस्थापन करण्यात त्या मोठ्या प्रमाणावर अनुभवी आहेत आणि त्यांच्या कौशल्याच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये हे समाविष्ट आहेत: स्तन संवर्धन शस्त्रक्रिया, रेडिओ कोलाइड वापरून सेंटिनेल नोड बायोप्सी आणि आयसल्फॉन ब्लू डाय ऑन्कोप्लास्टिक स्तन संवर्धन, राऊंड ब्लॉक इत्यादी. चला तर मग आता विषयाकडे वळूयात. तर सगळ्यात आधी डॉक्टर इंदू तुमच्याकडे येते. तर स्तनाच्या कर्करोगाचे प्रमाण म्हणजे ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण काय आहे? हे भारतामध्ये स्तन कॅन्सर मागल्या 10 वर्षापासून खूप जास्त झालं आहे. आणि आम्ही असं बघतो की अमेरिकामध्ये जे स्तन कॅन्सर आहे ते खूप अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होते. भारतामध्ये हे मुख्यतः स्टेज 3 आणि 4 मध्ये डिटेक्ट होतात, कारण की आमचे जे बायका आहेत ते दुर्लक्ष घेतात जेव्हा गाठ होते तेव्हा. हे असं बघितलं गेलं आहे की जे सर्वायवल रेट आहे ते भारतामध्ये ते 60% आहे आणि तेच अमेरिकेमध्ये 80% आहे. याचं कारण असं आहे की आमच्या इथे एक तर ॲडव्हान्स स्टेजचे कॅन्सर जास्त करून येतात, दुसरा जे ट्रीटमेंट सुरुवातीला खूप उशीर होते, आणि तिसरा आहे की लॅक ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे ट्रीटमेंटची सुविधा पण इंटिरियरमध्ये नाही आहेत. आणि अजून एक कारण आहे की जेव्हा ट्रीटमेंट सुरू होते तर ते पूर्ण करत नाही, तर ते परत यायची शक्यता पण जास्त होते. नक्कीच. डॉक्टर भाविशा तुमच्याकडे येते. ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जागरूक असणं आता किती गरजेचं आहे? भारतात ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण खूप वाढत चाललं आहे आणि आमच्याकडे येणारे मोर दॅन 50% महिलाला स्टेज 3 आणि स्टेज 4 कॅन्सर असतो. याचं मुख्य कारण आहे भारतामध्ये ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेसची कमी आणि पुअर अर्ली डिटेक्शन टेस्ट. ब्रेस्ट कॅन्सर हे पूर्णपणे बरं होऊ शकते जर तुम्ही आमच्याकडे अर्ली स्टेजला आले तर. जर लेट स्टेजला मॉर्टॅलिटी रेट आणि ते बरं व्हायची शक्यता खूप कमी होते. त्याच्यासाठी जागरूकता, ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस इज नेसेसरी फॉर दिस रिझन्स. राईट. डॉक्टर इंदू, यामध्ये रिस्क फॅक्टर नेमके कोणकोणते आहेत? तर जे प्रमुख रिस्क फॅक्टर असे आहेत की हे ब्रेस्ट कॅन्सर इस्ट्रोजन डिपेंडंट ट्यूमर आहे. तर याच्यामध्ये जेव्हा ब्रेस्ट कॅन्सरला जास्त इस्ट्रोजन एक्सपोजर होते तर कॅन्सरची शक्यता जास्त होते. तर एक कारण आहे मॉडिफायबल आणि नॉन मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स. तर त्याच्यामध्ये आहे की मांसपाडी लवकर येणे, 12 वर्षाच्या आत येणे, रजोनिवृत्ती 50च्या नंतर होणे. मग ज्या फॅमिलीमध्ये कौटुंबिक हिस्ट्री आहे ब्रेस्ट कॅन्सरची, तर आईला, बहिणीला किंवा आजीला, मावशीला जर ब्रेस्ट कॅन्सर राहते तर पेशंटला म्हणजे त्या परिवारमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता जास्त राहते. त्याच्यापेक्षा एक BRCA1 आणि BRCA2चं म्युटेशन नावाचं एक जेनेटिक म्युटेशन आहे, तर अशा स्त्रियांमध्ये हे ब्रेस्ट कॅन्सरची शक्यता जास्त राहते. आता असं बघितलं गेलं आहे की जीवनशैली खूप बदल झाली आहे.
तर हे ब्रेस्ट कॅन्सरची वाढ जी आहे अर्बन पॉप्युलेशनमध्ये जास्त आहे. तर त्याचं मुख्य कारण हे आहे की स्थूलपणा होणे, व्यायाम न करणे, स्तनपानचे पालन न करणे, धूम्रपान करणे, अल्कोहोल घेणे, तर हे काही रिस्क फॅक्टर होऊ शकतात. अच्छा डॉक्टर भविष्य यामध्ये किती लवकर स्क्रीनिंग सुरू करणं गरजेचं आहे? सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन हे प्रत्येक महिलांना जागरूकता वाढवायची एक संधी आहे. विथ सेल्फ ब्रेस्ट एक्झामिनेशन फिमेल कॅन गेट अवेअर ऑफ इट्स ओन ब्रेस्ट अँड दे कॅन डिफरन्शिएट नॉर्मल काय आहे आणि अबनॉर्मल काय आहे. मग कोणताही बदल ते स्वतः कळू शकते आणि आमच्याकडे ते लवकर येऊ शकते. बदल म्हणजे काय, म्हणजे रंगाचा चेंज होणार, द निप्पल डिस्चार्ज, एनी पकरिंग डिम्पलिंग इन द निप्पल, दिस ऑल कॅन बी मेकअप बाय द female herself. So every female should do the breast self examination once a month, and from the year of 40 female should start doing a screening test of mammography every yearly. That is what the breast self examination is important for. आणि स्तन दुखणं म्हणजेच ब्रेस्ट दुखत असेल तर हे ब्रेस्ट कॅन्सरचं एक लक्षण असू शकतं का? I would say no. Breast pain is actually not a very common symptom for breast cancer. Okay. स्तन दुखण्याचं कारण बहुतेक हॉर्मोनल चेंजेस असू शकते. तरी पण जर तुम्हाला ब्रेस्ट पेन किती वर्षापासून आहे तर तुम्हाला खूप त्याच्याने त्रास वाढत चालते, इट्स लाईक अफेक्टिंग युअर डे टू डे ॲक्टिव्हिटी, देन बेटर तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा, त्याला निग्लेक्ट करू नका. पण ब्रेस्ट पेन त्याच्यात घाबरायची काही आवश्यकता नाही. अच्छा डॉक्टर इंदू, यामध्ये कोणत्या तपासण्या आपण करू शकतो याचं निदान करण्यासाठी? हो, हे एक खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारला आहे. कारण की जेव्हा स्त्रियांना आमच्याकडे येतात ब्रेस्टमध्ये गाठ घेऊन, तर सर्वात आधी आम्ही तपासणी करतो, त्याला म्हणतो मॅमोग्राफी. तर हे मॅमोग्राफीमध्ये 60% चान्स आहे की आम्हाला माहिती पडते की हे ब्रेस्ट कॅन्सरची गाठ होऊ शकते. पण फक्त मॅमोग्राफीनं निदान होत नाही, तर त्याच्यासाठी आम्हाला बायोप्सी करावं लागते. बायोप्सी करणं गरजेचे आहे आणि हे एक गैरसमज आहे की बायोप्सी केली तर आजार पसरते किंवा कॅन्सर पसरते. हे अजिबात पसरत नाही. आणि जेव्हा आम्ही कन्फर्म करतो की आता ब्रेस्ट कॅन्सर कन्फर्म झाला आहे बायोप्सीनंतर, तर तेव्हा आम्ही परत इतर टेस्ट करतो. ते इतर टेस्ट अशासाठी की आम्हाला स्टेजिंग करावं लागते. तर स्टेजिंगसाठी पोटाची सोनोग्राफी, मग चेस्ट एक्सरे, मग बोन स्कॅन, आणि आत्ता एक खूप महत्त्वाचं आणि खूप अवेलेबल टेस्ट आहे, त्याला आम्ही म्हणतो पॅट स्कॅन. तर हे पॅट स्कॅन आता आम्ही प्रत्येक सस्पेक्टेड ब्रेस्ट कॅन्सरमध्ये ॲडवाईस करतो, कारण की हे एक असं टेस्ट आहे की ज्यांना आम्हाला खूप सोपं पद्धतीनं स्टेजिंग माहिती पडते. तर हे टेस्ट आम्ही एक ब्रेस्ट कॅन्सरमध्ये ॲडवाईस करतो. डॉक्टर भविष्य, यामध्ये आता कोणत्या नवीन शस्त्रक्रिया आलेल्या आहेत ब्रेस्ट कॅन्सरमध्ये? देर आर लॉट ऑफ न्यू टेक्निक्स. पूर्वी तुम्ही बघितलेले असेल की स्त्रियाच्या पूर्ण ब्रेस्ट, दॅट इज वी कॉल इट अ मॅस्टेक्टमी, that used to do decades ago. Now we are doing conservation surgery. Conservation surgery मध्ये पूर्ण स्तन काढायची गरज नाही आहे, फक्त लंप काढायला लागणार. आणि त्याच्यामुळे प्रियाच्या पेशंटचा in the breast conservation surgery, patient self-esteem is increased because patient's full breast is not removed. Right? There is something called a one step ahead of breast conservation surgery. The breast oncoplastic surgery आहे. त्याच्यामुळे पेशंटचा स्कार पण दिसत नाही आणि पेशंट्स self-esteem also increases. Even the psychological impact that happens after the mastectomy is not there in patient because patient's breast is preserved. So even the relationship is improved, and the social stigma which is all associated with the breast cancer is also not there once patient undergoes the conservation surgery and oncoplastic surgery. Even we do a sentinel lymph node biopsy. त्याच्यामध्ये काय असणार की जे तुम्ही बघितलेलं असेल की काही ब्रेस्ट कॅन्सरचा पेशंटला खूप असं हात मोठे वगैरे झाले असलेल, ते आता नाही होत, कारण त्याचं पण प्रमाण आता आम्ही कमी, द लिम्फ नोड काढायचे प्रमाण पण आता कमी आहे. ते सगळं लिम्फ नोड काढायची गरज नाही आहे. हे सगळं न्यू टेक्निकमध्ये पेशंटचा सेल्फ एस्टीम वाढतो, त्याला सोशली ते सगळं असं इन फ्रंट ऑफ द सोशल शी जस्ट बिकम्स मोर कम्फर्टेबल. राईट. आता ब्रेस्ट कॅन्सरमध्ये डॉक्टर भरत सर, स्तनाच्या कर्करोगात म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सरमध्ये तुमची भूमिका प्लास्टिक सर्जन म्हणून काय आहे, थोडक्यात सांगा. माझा असा विश्वास आहे की प्रत्येक पेशंट ज्याला ब्रेस्ट कॅन्सर डायग्नोज होते आणि त्याच्यानंतर तिची सर्जरी होऊन जाते,
तेव्हा ब्रेस्टच्या आकार आणि दिसायलामध्ये बरेच फरक पडतो आहे. लंपॅक्टोमी किंवा तरी मॅस्टेक्टोमी केली ह्याच्यावर पेशंटचा ब्रेस्टचा शेप ते मध्ये खूप चेंज येते आणि अफेक्ट्स द पेशंट सायकोलॉजी आणि सोशल स्टिग्मा पण येते. मग प्लास्टिक सर्जरीमध्ये आपण आता पेशंटची नॅचरल टिश्यू पाठीचा नाहीतरी पोटाचा टिश्यू घेऊन आपण ब्रेस्टचा पूर्ण निर्माण करू शकतो. आणि लोकांना हे गैरविश्वास आहे की प्लास्टिक सर्जरी फक्त कॉस्मेटिक सर्जरी आहे. हे खरं नाही आहे. प्रत्येक ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशंटला प्लास्टिक सर्जरीचा पर्याय द्यायला पाहिजे, कारण त्याचा नंतर ऑपरेशनच्या नंतर पेशंटची सायकोलॉजी आणि सोशल स्टिग्मा हे नाही होत. पण प्लास्टिक सर्जरी नंतर ब्रेस्ट कॅन्सरच्या पुढच्या उपचारांवर काही परिणाम होतो का? अजिबात नाही. कारण बरेच लोक आम्हाला हे विचारतो की कॅन्सरमध्ये काय फरक पडणार का, नवीन कॅन्सर नाहीतरी हे कॅन्सर वाढवायचा आणि पुढे काही डायग्नोसिस करायचं यामध्ये काही अडचण येत नाही. आणि प्लास्टिक सर्जरी फक्त पेशंटची सायकोलॉजी आणि नॉर्मल शेप द्यायसाठी करून जाते. डॉक्टर इंदू, केमोथेरपी का महत्त्वाची आहे आणि याचे दुष्परिणाम आपण टाळू शकतो का? एक खूप महत्त्वाचं ट्रीटमेंट आहे. ते मला सांगायचं आहे की हे अजून एक गैरसमज आहे सोसायटीमध्ये की किमोथेरपी घेतली तर पेशंटला खूप त्रास होणार आणि पेन दुखणार आहे किंवा ताप येणार आहे. तर हे मला सांगायचं आहे की किमोथेरपी जे आहे खूप गरजेचं ट्रीटमेंट आहे. जे ब्रेस्ट कॅन्सर 2 सेंटीमीटर जास्त मोठा आहे, काकीची गाठामध्ये गेला आहे, HER2 पॉझिटिव्ह आहे आणि ट्रिपल नेगेटिव्ह आहे, हे कोणी प्रकार आहे तिथे किमोथेरपी देणे खूप गरजेचे आहे. आणि दुसरं हे आहे की 4 ते 6 सायकल पर्यंत आम्ही देतो. त्याच्या ट्रीटमेंटचा जे कालावधी आहे ते 3 ते 6 महिन्यापर्यंत राहते. आणि हे खूप सोपं झालं आहे आजकाल, कारण की आमचे जे बायका आहेत जे ट्रीटमेंट घेतात स्तन कॅन्सरचे ते कामावर पण जाऊ शकतात आणि जास्त साईड इफेक्ट होत नाही. आणि साईड इफेक्टचे पण खूप डेव्हलपमेंट झालं आहे, तर साईड इफेक्ट जास्त होत नाही आणि जे साईड इफेक्ट होतात तर ते तात्पुरतच होतात. ब्रेस्ट कॅन्सर याविषयी आमची ही चर्चा अशीच चालू राहणार आहे. मात्र वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा झी24 तास. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत आहे डॉक्टर भरत सक्सेना, डॉक्टर इंदू अंबुलकर आणि डॉक्टर भाविशा घुगरे यांच्यासोबत आपण ब्रेस्ट कॅन्सर या विषयावर चर्चा करत होतो. तर पुन्हा एकदा चर्चेकडे वळूयात. तर डॉक्टर भरत, ब्रेस्ट कॅन्सरमध्ये शस्त्रक्रिया केलेल्या काही रुग्णांच्या हाताला सूज येणं आणि त्याबद्दल तुम्ही एक्स्ट्रा काही सांगाल की जेणेकरून हे व्यवस्थापित करण्यात प्लास्टिक सर्जरीची भूमिका नेमकी कशा प्रकारे आहे? हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण पेशंटच्या ब्रेस्ट कॅन्सर सर्जरीमध्ये बगलचे लिम्फ नोड, ॲक्झिलरी लिम्फ नोड काढून जाते आणि हे कॅन्सरच्या सर्जरीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. पण हे सर्जरीच्या नंतर कधी पेशंटला हाताला सूज येते. हे आपण लिम्फेडिमा नाहीतरी हत्ती हात पण म्हणतो आहे. आणि याच्या अगोदर ह्याचं ट्रीटमेंट फक्त फिजिओथेरपी आणि बँडेजिंग होतं. पण आता प्लास्टिक सर्जरी आणि मायक्रो सर्जरीमध्ये एवढं विकास झाला आहे की आपण आता हे सूज प्रिव्हेंट करू शकतो. नाहीतरी जे पेशंटला सूज आहे त्याला लिम्फ नोड ट्रान्सफर नाहीतरी मायक्रो सर्जरी करून हे सूज कंट्रोल करू शकतो आणि पेशंटची नॉर्मल लाईफला हे खूप लाभदायक आहे. नक्कीच. डॉक्टर इंदू, पुन्हा तुमच्याकडे येते. स्तनाच्या कर्करोगात ब्रेस्ट कॅन्सरमध्ये लक्षित थेरपी नेमकी काय आहे? सो तुम्ही विचारून राहिले टार्गेटेड थेरपी. तर टार्गेटेड थेरपी म्हणजेच ते जे ब्रेस्ट ट्युमरचे सेल्स आहेत त्याच्यामध्ये काहीतरी असं टार्गेट आहे, त्याला आम्ही टार्गेटेड थेरपी वापरून त्याचं ट्रीटमेंट करू शकतो. तर 3 प्रकारचे टार्गेट असू शकतात. एक आहे CRB2, दुसरा आहे PDL1 आणि तिसरा आहे BRCA1 आणि BRCA2. तर याच्यामधलं जे CRB2 जे आहे टार्गेट, त्याच्यावर आमच्याकडे एक औषधी उपलब्ध आहे, त्याला आम्ही म्हणतो ट्रास्टुझुमॅब. तर हे ट्रास्टुझुमॅब जे आहे हे खूप महत्त्वाचं मेडिसिन आहे आणि ते किमोथेरपी सोबत देतो. ते सुरुवातीचे 6 ते 8 सायकलपर्यंत ते आम्ही सोबत देतो आणि त्याच्यानंतर हा 1 वर्षाचा कोर्स आहे. त्याच्याशिवाय जर PDL1 पॉझिटिव्ह आला तर त्याच्यावर इम्युनोथेरपी, हे पण एक नवीन प्रकारचं ट्रीटमेंट आहे. इम्युनोथेरपी अशा पेशंटला आम्ही देऊ शकतो. आणि महत्त्वाचं आहे की हे एक ट्रिपल नेगेटिव्ह प्रकारचं एक ब्रेस्ट कॅन्सर आहे. त्याच्यामध्ये जर PDL1 पॉझिटिव्ह आला तर आम्ही इम्युनोथेरपी देऊ शकतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त BRCA1 आणि BRCA2 त्याच्यावर आता औषधी उपलब्ध आहे, त्याला आम्ही म्हणतो ओलापेरेब. तर हे
इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी हे एक नवीन पद्धती आहे ट्रीटमेंटची ब्रेस्ट कॅन्सरमध्ये. तर हे जिथे ॲडवायजेबल आहे तिथे आम्ही म्हणजे ॲडवाईस करतो. आणि मला एक बोलायचं आहे की हे सगळे ट्रीटमेंट जे इम्युनोथेरपी आणि टार्गेटेड थेरपी आहे ते मेडिकल ऑन्कॉलॉजिस्टच्या गायडन्समध्ये घ्यावे. नक्कीच. तर तुम्ही या ठिकाणी खरंच ब्रेस्ट कॅन्सर याविषयी खूप चांगली माहिती दिलीत. आणि जे प्रेक्षक आपला हा शो बघतायत त्यांना जाता जाता तुम्हाला काही मेसेज द्यायचा आहे का? डॉक्टर भरत, तुमच्यापासून सुरुवात करूया. माझा मेसेज हे आहे की पेशंटचा ब्रेस्ट कॅन्सर ट्रीटमेंट हे आपलं लक्ष नाही आहे. पेशंटचा नॉर्मल लाईफस्टाईल अचीव करायचं हे आपलं लक्ष आहे. तर फक्त ब्रेस्टची सर्जरी हे इनफ नाही आहे. पेशंटमध्ये प्लास्टिक सर्जरीचा पण ऑप्शन आहे आणि हे पेशंटची सायकोलॉजीवर इम्प्रूव्ह करते आणि त्याच्या नॉर्मल लाईफला यायला हेल्प करतोय. अच्छा, डॉक्टर भाविशा. मी टेक होम मेसेज हे देणार की प्रत्येक स्त्रियाला त्याची काळजी स्वतः करावी लागणार. I will do it tomorrow, after 1 month. No, please don't do it. Start breast self-examination from today itself. जर तुम्ही स्वस्थ राहणार तर तुमचा परिवार पण स्वस्थ राहणार. आणखीन एक टेक होम मेसेज मी समाजला पण द्यायला I want to give one message to the society that don't attach any stigma to the breast cancer patient, because the breast cancer is not happened because of the fault of the patient. It is their journey, आणि ह्या जर्नीमध्ये ब्रेस्ट कॅन्सर पेशंटला सपोर्ट करा. कारण ब्रेस्ट कॅन्सर पेशंटला त्याच्या परिवारची आणि समाजाच्या पॉझिटिव्ह सपोर्टची खूप गरज आहे. नक्कीच. डॉक्टर इंदू, तुम्ही काय सांगाल? तर माझा मेसेज आहे की जे ब्रेस्ट कॅन्सर होते त्यांना एकतर पूर्ण ट्रीटमेंट करावे. ट्रीटमेंट सोडायचं नाही आहे. दुसरं आहे की जे फॅमिलीचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. तिसरं आहे की ऑन्कॉलॉजिस्टच्या गायडन्समध्ये ट्रीटमेंट घ्यावे. आणि चौथा आहे की डेडिकेटेड कॅन्सर सेंटरमध्ये ट्रीटमेंट घ्यावे. अच्छा. आणि खरंच तुम्ही या ठिकाणी ब्रेस्ट कॅन्सर याविषयी लोकांना अवेअर केलं. खूप चांगल्या पद्धतीने माहिती दिली. तुम्ही या ठिकाणी आलात त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. तर आज आपल्यासोबत होते डॉक्टर भरत सक्सेना, डॉक्टर इंदू अंबुलकर आणि डॉक्टर भाविशा घुगरे यांच्याकडून आपण स्तनाचा कर्करोग म्हणजेच ब्रेस्ट कॅन्सर याविषयी सविस्तर जाणून घेतलं. ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं कोणती, त्यामध्ये केमोथेरपी महत्त्वाची का आहे, त्याचे टप्पे कोणते, अशा सर्व बाबींबाबत आपण यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.